घे बघा इथे अर्धा इंच एवढे वरती सिलाईला सोडणार. असे ब्लाऊज धरणार आणि इथे पण एवढंच सोडणार आहे. तर सेम प्रोसिजर कळलं. नंतर याला असं मिळालं. ओके स्टेप बाय स्टेप कट कर बा. किती घेणार अडीच घे बळा थोडीशी पाठी कर बळा. किती किती घेणार अडीच किती किती घेणार ते किती आहे मम्मीचं 3.5. ओके याचा आपलं शेप घ्यायचा. पण सोडलेला आहे हा ना. मग ती झाल्यावर गळा बघून घेणार. इथं थोडीशी सोडणार आणि इथं गळा बघून घेणार. आईचं ब्लाऊज आहे तर एवढं गळा आहे. ओके तर इथं परत इथलं काय इथलं समजलं नाही. हे गळाचं समजले अशी लाईन इथलं काय साईडचं आंघोळ असते असा कपडा हां हे बघ. इथे पण बघून घ्यायचं अडीच आलंय की नाही. आलंय ना आले. अडीचवर. ओके राऊंड गळा देणार आहे. ओके राऊंड आलं तर एका एक इंच 1 इंच म्हणजे 1 इंच 2 इंच. तर ह्याला पण असं शेप घ्यायचं. कळलं झालं ब्लाऊजचं रेडी. इथलं किती घेतलं याचं घेतलंय नाही तर त्याच्यावर डिपेंड असतं. पण समजलं नाही तुझं. नंतर येणार समजमध्ये हे आहे ना साईडचं. हे साईडचं इथे येणार 5 वरती ते जे घालते पाठ आहे ना ही पाठ इथे हा ना. कळलं आता खालून कधी बी हां ही आहे. पण हे या साईडचं झालं हां दोन्ही आलं पुढचं पण मागीचं पण हा ना. दोन्ही आलं पाहिजे. त्यासाठी आपण काय करतो तिथं असं घेतो है ना. तिकडे येतं साधा ब्लाऊज असं जाणार नाही. त्यांची घेणे झालं ना. म्हणजे पुढचं पाठचं दोन्ही आहे तर एकात्रच दोन्ही कटिंग होणार आमच्या. आणि गळाचं पाठचं वेगळं कटणार. तर त्याला असं करून घेणार आणि मग नंतर याच्यातला काढून घेणार. दोन्ही करणार त्याच्यात ते पाठीचं आहे ते पुढचं आहे. परत असं करून काढायचं असतं. त्याला नाही काढायचं याला काढायचं असतं पुढचं. कळलं ना. त्याला का नाही काढायचं. त्याला नाही काढायचं. ती क्रॉस पट्टी आहे आपला. काय आहे क्रॉस खालची हा पट्टी पट्टी आणि काही करायलाच लागतं. ती पुढचं कट उकाईसाठी तिथे उकाई येणार. टक्स 4 टक्स असं झालं. दोन्ही पाठी काढून ठेवले ती पाठीचं फक्त गळा कापायचा. गळा काढायचा. तुला जसं समजायला पाहिजे तसं मी तुला कळतं तसं मी शिकायला इथून कापणार ना गळा. तर परत इथे यायचं आणि गळा बघून घ्यायचा. ठीक आहे आणि चालेल निशाण केली. तर
मी सांगू पुढचा गळा असते ना 1 इंच इथे जास्त असतो आपलं याच्यासाठी, तर 1 इंच जास्त घ्यावं, थोडीशी कापून घ्यायची. तर ना त्याला काय करायचं, थोडीशी कापून घ्यायची पाठीचं, एवढा मी कापू, हे बरोबर होणार. पुढचं म्हणजे याच्यासाठी म्हणजे पाठी बघ, आता इथं पाठी ना सपाट असते, आपलं पुढं असं असते हा ना, त्यासाठी पुढे जास्त लागते कपडा कापायचा. हां. तर ब्लाउजचं घेतले ना, ब्लाउज असं करून घ्यायचं, असं घेतलं सेंटर घ्यायचं, असं सेंटर घेऊन नंतर इथे ना इथे अर्धा इंच सोडायचं, इथे पण सोडायचं शिलाईसाठी, इथं पण अर्धा इंच सोडायचं एवढं आहे ना, एवढं इथं पण आणि इथं पण. मग नंतर ती बरोबर होणार, इथं पण शिलाईमध्ये जाते, इथं पण शिलाईमध्ये जाते हां ना. ते झाल्यावर परत आम्ही इथं बघून घेणार आहे अडीच आलं की नाही, अडीच आलं ना, आलं जरा राऊंड ठेवू, कसं ठेवू, या गळ्यासारखं राऊंड करा, हे राऊंड करा. अगर डीप पाहिजे, डीप पाहिजे एवढंच पाहिजे, नाही तर डीप पाहिजे असलं तर मग आम्ही असं बाहेर येणार थोडीशी, डीप पाहिजे तर. अगर जसं आहे तसंच पाहिजे तर छोटा गळा होतं, एवढं पसरून नाही होत. हां, ही चांगलं डीप म्हणजे कसं होणार, पाठी थोडं हां आपलं इथं म्हणजे ही दोन्ही म्हणजे हदी आहे हां ना. हे असं कापलं तर इथंच येणार, हे असं इकडं घेतले ना, थोडीशी बाहेर घेतली ना तर शेप येईल. शेप येणार, राऊंड शेप येणार है ना. इथलं ना या साईड नाही काढायचं, नाही काढायचं. पाठीचं नाही काढायचं, पुढचं काढायचं है ना. हे माप इथून घेऊन आलं ना राऊंड, इथलं माप घेऊन कापायला लागतं का इथलं? नाही ब्लाऊज असेल तर ब्लाऊजचा, आता मेजरमेंट घेतले तर मेजरमेंटचं असं घ्यायचं असतं. इतकंच नाही झालं. अगर इकडचं घेतलं ना तर असं घ्यायचं, असं असं नाही करायचं, असं आणि ते घेतल्यावर असं करायचं. कापताना थोडा येत आहे, कापताना थोडं कळत नाही ना, तर काय करायचं त्याच्यामध्ये अर्धा करून घ्यायचं. किती आलं, 8 आलं, 8 आलं ना तर 8 घे बघा. कुठल्या गोष्टीचा हे आवाज बघ. ठेवायचं ना. सगळ्यांचा 8च येते बघा, साईजवर पण जाते हां ना. हे बघा 8 आलं की नाही, इथून फिटिंग होते, आपलं फिटिंगचं मार्किंग इथूनच आहे, इथूनच आहे, ही एवढं मार्जिन आहे परत साईडला. हां ते कळालं. आता इथलं जो आपण माप घेणार त्याचा अर्ध पूर्णच कापायचा हां. जॉईंट, मग ते हां. कपडा निघाल्या पारी 4 फोल्ड असते ना, चार. फोल्डवर किती मोठं होतं, मोठं तर हे पण असेल ना जॉईंट. हां ज्यादा या नाही एकदाच घ्यायचं असते, एकदाच घ्यायचं असते. तर कपड्याचा घ्यायचं मग येणार हां ना. हे पुढचं झालं, पाठीचं झालं, ही आपला क्रॉस पट्टी आहे, असे 4 लागतात म्हणजे 4 लागते ना. अगर अस्तरवाली असली, अगर एक मेन कपडा असते, एक अस्तरवाली असते, आणि असं सिंगल असलं तर सेम येणार 4 है ना साईडला. आता स्लीव्स कटिंग करणार आहे. ही पण 4 फोल्ड आहे. हां असं करणार. मम्मीचं बघून घ्यायचं, ब्लाऊज असलं तर असंच घ्यायचं ब्लाऊजचं, थोडं हात मोठे करणार. हां बरोबर येते इथं हां. मग म्हणले हात हे मोठं ठेवलं चालेल, हे मोठं ठेवायचं. मोठे तरी पण बघ इथं 1 इंच फोल्डला जाते हां. है ना, हे आहे ना तर फोल्डर, तर किती पाहिजे जास्त, एवढे घेऊ, हां थोडे जास्त. एवढे जास्त हां, जास्त घेतले सरळ बॉक्स बनवून घ्यायचं. बॉक्स केले तर इथं ठेवणार आम्ही 4, ठीक आहे. 4 नंतर 3.5 ठेवा, 3.5 3.5 इथं ठेवले, इथे 1 इंच ठेवायचं असं सिद्ध लाईन मारली. हे 1 इंच जे असं इतका कपडा येतो तो असं इकडे गेला, इकडून इकडून स्टेप नाही एवढं ना ते जॉईंट होतं ना. ही 1 इंच म्हणजे 2 इंच वाढते हां ना, एवढं होते ते नाही. तुला अगर नाही कळलं
असं टेप ठेवायचं, असं 1 इंचला इथं केलं हा ना. आता शेप द्यायला येत नाही हा ना, शेप द्यायला तर इथे ठेवायचं 1 इंच बाहेरून हं? तर इथे ठेवायचं 1 इंच आतून, इथे आतून ठेवलं, इथे बाहेरून ठेवलंय हा ना. शेप द्यायसाठी तुला कळायला पाहिजे ही इथून स्टार्ट होते, असं असं होऊन इथं खतम होते. ओके हां, ही काय करते इथून जाते हां, इथून असं जाते असं. कळलं? शेप आलं ना. तर तरी पण इथे सेंटर बघून घ्यायचं, सेंटर बघून घेऊन इथे 1 इंचवर मार्किंग करायचं, नाहीतर अर्धा इंचवर मार्किंग करायचं. आलं की नाही? शेप आलं? कळालं? त्या खालच्या कपड्यासाठी शेप दिला, तर हे शेप वरच्या कपड्यासाठी. तर पुढच्याच कापायचे, पाठीचं नाही कापायचं. आणि त्यात एक कापायचं हां. का की ते पुढे येतं ना. हां. पाठचं जे असतं त्याला पाठी जास्त हां, लागतं. तर 4 पीस आहे तर 2 घ्यायचं हा ना, 2 घ्यायचं आणि इथं कापून घ्यायचं. असं शेप पाहिजे. ओके पुढचे side झालं ना? इथून आलं ना हे. स्लीव्ज रेडी झालं हा ना. तर याला जॉईंट लागेल, जॉईंट इथून लावायचे, जॉईंट किती लावायचं हे बघायचं, असे इथे जॉईंट लावायचे, कपडा एवढे जॉईंट लावायचे. कळलं? हे घेऊया का? ती नको, दुसरे घेऊ. हां जॉईंट द्यायचे तुला. कपडा कमी पडल्यापर्यंत जॉईंट द्यायला लागतं का? हां काय म्हणणार? कपडा कमी पडल्यापर्यंत द्यायला लागतं. विसरलं. लाईट आता चालू करतो. थांब बाळा थांब. तर इथे जॉईंट आहे, म्हणजे असं पण लावू शकतो, तसं पण लावू शकतो. दोन हाताला जॉईंट देणार. दोन्ही हाताला जॉईंट येणार. आर्महोलमध्ये असं यायला पाहिजे ना. आर्महोल म्हणजे इथे येते असं. हे आर्महोल खाली खाली जॉईंट. इथं खाली येणार जॉईंट वरचं इथलं आहे, तर ही इथलं आहे हा ना. ठीक आहे, 4 पाहिजे कमी लावायला. कळलं ना आता? बाकीचं नंतर करून ठेवायचं. इथं कसं बघायचं ते लाईन मार्क करून ते ना सांग. ठीक आहे बाबा, हे कळलं कटिंग? ठीक आहे ना. ओके एकदा त्या पेपरवर दाखवू का करून मला? हां? त्या पेपरवर दाखवू करून. ठीक आहे झालं. ओके ठीक आहे बाळा, हे आता स्टॉप कर. मी ठेवते साईड. ओके